मत्ताई लिहिलं धडसा खबर 12 अध्याय. एके आराम दिवसादिने येसून त्यानाचे शिष्युలు पीक राहिले वावरणातून जात राहिले. ते वगतीत त्यानाचे शिष्युलाले भूक लागल्यासाठी त्याई कणस मोडून घेऊन खावा लागले. पण इतलीक जण परिसयुला गुंपूची ते देखून येसू संग देख आराम दिवसादिने धर्मशास्त्रम कोणत्यात झाल्या नको करावा म्हणून सांगलान की त्यात तुझी शिष्युल करतात म्हटला. त्यांना त्यांले असं सांगलन. दावीदून त्यांना संग राहिले भुकेजले तवर दावीदू काय करलन की लेखनालात लिहून राहिलं तुम्ही नाही चोदवा की त्यांना देवाच्या डेऱ्यात जाऊन याजकलापर शिवाय त्यांना होऊ दे त्यांना संग राहिली होऊ दे खाऊ शके नाही ते निवदाच्या भाकरीनं आता खाला. तिथलंच नव्हेस आराम दिवसनात देवाच्या गुडेत राहिले याजकुल आराम दिवसाला चंदले नेममात पाटिंचे नाही गेल्याक्तन त्यांले दोषम नाहीत. तुम्ही येत मोशे लिहिले वयेत नाही चोदवा की पण मीन तुम्हाला सांगता देवाचे गुडे पर गोप्पड येत आहे. अजून मीन दयास्तच करून घेता पण पोलेत नोहे म्हटले लेखनमात सांगून राहिलं तुम्हाला चोवून राहिल्याक तुम्ही नेरम करे नाईटल्या ना आता नेरम केला म्हणून तीर्पू तीर्चाची नव्हा. काहले म्हटल्या आराम दिवसाले माणसाचा लेख प्रभू त्यांना तेथून युदुल आराधना करायच्या जाग्यावर गेलं. तेत्त हात पिलं जाऊन राहिलं एकलं राहिलं. त्याई येसूवर निंदे मोपाव म्हणून आराम दिवसादिनी धड करू शकी म्हणून त्यांना आता हटकला. त्यासाठी त्यांना त्या संग तुमात कोणाचं तन मेंढ्याचं पिलं आराम दिवसादिनी बोडेत पडल्याक त्यात हेडनायचं राहता की म्हणून सांगलन. माणूस मेंढ्याच्या पिल्या पण कितीक की विलवा राहिलं होय ना त्यासाठी आराम दिवसादिशी धड करूशे. तवर त्यांना ते माणसा संग तुझा हात फगर म्हणत म्हटलन. ते त्याचा हात फगरलन. तवर त्याचा हात अजून एके हाताच्याने पुरागा धड होलो. पण परिसयुलू बाहेर निघून जाऊन येसू तर कशी मरून टाकावा की म्हणून त्यांना व्यतिरेक माकून कुठरा धरला. त्यांना हे विषयम चोवून घेऊन तेथून बाहेर निघून गेलं. जुगजन पजा त्यांना आता अनुसरिंचला. त्यांना त्यांत अख्ख्यांत धड केलन. त्यांना गुरचून कोणालेच नको सांगा म्हणून त्यांले आज्ञा दिलन. येशय प्रवक्त्याकून देव सांगून राहिलं नेरवेरासाठी असं जरगलं. ते काय म्हटल्या हिगे यानं मीन एन्नून घेतलं माझं सेवकुडू यनात मीन प्रेमिस्ता यनात मीन किटलं की संभ्रपडता यनावर माझं आत्म्या आता थवता यांना युदुल होय नाहीतल्या नाले नायम आता प्रचार करते. यांना झगडे नाही कीकल घाले नाही यनात सरम बजारनात कोणालेच नाही ऐके नायम जिंकतो की त्यांना बघून राहिले गवतात नाही मोडे विजान जात राहिले दिव्यात नाही झेलोवे यनाचे नवावर युदुल होय नाहीत ते पजाले आस कलगते. तवर इतलीक जण दैत धरले ऐकल्यात त्यांना जवळ धरून आली. ते गुडगन मुख येसू त्यात धड केलन. तवर ते देखणं बोलणं सुरू करलन. बजा की भरी आचार्य पडून यानं हक्क देव बास करून राहिले दावीदू राजाचा लेख नव्हे की म्हणून सांगून घेतला. पण परिसयुलू ते संगत ऐकले तवर दैतनाथ नायकुड झालं बैलजेबूलूचे साय माकून यांना दैतनाथ बाहेर घालताय पण आणि कोणाचे साय माकून नव्हे म्हणून म्हटला. पण येसू त्यांचं आलोचना चोवून घेऊन त्या संग कोणतं राज्यम होल्या काही त्याचं ते व्यतिरेक माकून वेगळं होल्या ते नासडेम होते. अजून पाटणम घर कोणतं होल्या काही त्याचं ते व्यतिरेक माकून वेगळं होल्याक ते नाही उभं होये. एक याल सैतान तर बाहेर घातल्या ते त्याचं थेस व्यतिरेक माकून वेगळं होते. तेसंच तवर त्याचं राज्यम कसं उभं होते. एक याल मीन दैतनाथ बैलजेबूलू मनाचे सैतानचे साया माकून बाहेर घातल्याक तुमची पजा त्यांत कोणाचे साया माकून बाहेर घालतात. त्यासाठी तीर्पू सांगा दिवशी तुम्ही सांगाचा तप्पू म्हणून तुमचीच सांगतात. पण मीन देवाच्या आत्म्याच्या साया माकून दैतनाथ बाहेर घालत राहिल्या सर्गाचं राज्य तुम्हा मध्ये येऊन आहे. कोण होले काही आधी सैतान अंगर बड राहिले माणसात बांधू घाले नाहीस ते बड राहिल्याच्या घरात निघून त्याचं सामान कशी दोचून घेऊ शकतात. त्यात बांधू घातले कसं त्याच्या घरातले सामान आता दोचून घेऊ शकतात. मा संग नाईटला मारले पगाधाराच्यानी राहते मा संग मिरून जमा करे नाईटला चदरून जाते.
त्यासाठी मी तुम्हा संग सांगता, माणसं कराचे प्रत्येक पापाले दूषणे आले क्षमापण भेटते, पण पवित्र आत्म्याले व्यतिरेक माकून दूषण कराचे आले क्षमापण नाही भेटे. माणसाच्या लेखाले व्यतिरेक माकून बोलाचे प्रत्येकल्याले क्षमापण राहते, पण पवित्र आत्म्याले व्यतिरेक माकून बोलाचे कोणालेच क्षमापण नाही रहे. हे युगमात होऊ दे, एवाच युगमात होऊ दे, क्षमापण नाही रहे. झाड कसंच की त्याचे पांडू तर धरून चवते. झाड धडस होल्या त्याचं पांडू धडसस. झाड वाईटचं होल्या त्याचं पांडू वाईटचंस. सर्पा अंगरचे वाईटचे नव्हला. तुम्ही वाईटचे होऊन राहूनसाठी धडसे गोटी कसं बोलू शकता? हृदयमात भरून राहिल्या तर धरूनच तोंड बोलते ना. धडस माणूस त्यांना ते हृदयमात राहिले धड्यात धरून धडसे गोटीस बाहेर आणते. वाईटचे माणूस त्याचे हृदयमात राहिले वाईट्यात धरून वाईटचे गोटीस बाहेर आणते. पण मी तुम्हा संग सांगायचं काय म्हटल्या, तीर्पू सांगा दिसे माणसं आलोचना करण्याचं बोलाचे प्रत्येक गोटीले लेख सांगून घ्यावा लागते. तुमचे गोटीनाथ धरूनच तुम्ही नियतधार होता. अजून तुमचे गोटीनाथ धरूनच तुम्हाला शिक्षा पडते. तवर इतली जन धर्मशास्त्र बोध कराची शास्त्रुलना परिचयुल त्यांना संग, गुरुजी तूकून आम्ही अद्भुत कार्याला देखावं म्हणून आज पडताव म्हणून हटकला. पण त्यांना येसू असा जवाब दिलन, हे तरमाची दुष्टुलना सिनरकीपर कराचे होऊन हात. योना प्रवक्त्याकून दाखवलं रुजूसपण आणि कोणतं रुजू दाखवणं नाही जरगे. काहले म्हटल्या, योना 3 दिवस 3 रात मोठे मासऱ्याचे पोटात राहिलं. तसंच माणसाचं लेख 3 दिवस 3 रात भुजेच्या पोटात राहते. निनिवे पट्टणमाची प्रजा योना प्रवक्ता प्रचार करले खबरीत ऐकून मनसू मारचून घेतला. त्यासाठी तीर्पू जरगाचे दिशी हे तरमाचे नावर निंद्य मोपतात. पण योना प्रवक्त्यापर मोठं येत आहे. दक्षिण देशाची राणी सोलोमोनूचं ज्ञानम ऐकावं म्हणून भरी दूरचून आली. ती म्या तीर्पू दिशी हे तरमाचे ना संग उभं होऊन यावर निंद्य मोपते. काहले म्हटल्या, सोलोमोनू पर गोप्पोड येत आहे. दैत धरले माणसातून बाहेर निघून आला दैत आरामसाठी दांद्रत पाणी नाईटल्या जाग्यात फिरत राहिला. पण त्याले आराम भेटण्यासाठी थे मी सोडून आले माझे घरात अजून फिरून जातं म्हणत थे आले. तवर थे घरात कोणीच नाहीस राहणं, सफाई करून अख्खा सिद्ध करून राहणं देखते. तवर थे जाऊन त्यापर वाईटचे 7 दैतनाथ त्या मग्ग धरून घेऊन येते. त्या थे घरात निघून तेत्त वाचत राहतात. त्यासाठी थे माणसाची स्थिती आधीचे पर आखरची स्थिती अन्यालम होते. दुष्टुल होले हे तरमाचे नाले सुगा एसस जरगते. येसू पजाचे गुंपुला संग बोलत राहतानीस त्यांनाची माईन भाऊ येऊन त्यांना संग बोलावं म्हणून बाहेर उभं होली. तुझी माईन भाऊ तू संग बोलावं म्हणून बाहेर उभा हात म्हणून कोणे की त्यांना संग सांगला. त्यांना थे गोट सांगल्या संग असं म्हटलन, कोणही माझी माय, कोणही माझा भाऊ. त्यांना शिशुलाकडे हात दाखवत, हिगे माझी माय माझी भाऊ. सर्गमात राहिले माझे बाचे इष्टमाच्याने चालून घेवाचीस माझी भाऊ माझी बहिणी माझी माय म्हटलन.